तर नमस्कार मंडळी, आज आपण भेटूया आपल्या कॉलेजच्या कट्टा गँगशी. या गँग मधल्या प्रत्येक कॅरेक्टरची एक युनिक ओळख आहे. चला तर मग भेटूया पहिल्या कॅरेक्टरशी. हा आहे गणेश संपतराव खराखोटे. हुशार, सुसंस्कृत आणि आईबाबाचं नाव मोठं करण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन फिरणारा मुलगा. त्यानंतर दुसरं कॅरेक्टर म्हणजे आता या गाण्यावरून कॅरेक्टरची ओळख तर पटलीच असेल. तर हा म्हणजे गुलशन उर्फ गोल्या. प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा मुलगा असतो ज्याने प्रेमात धोका खाल्लेला असतो. तसा हा गोल्या. आणि गोल्या तेव्हापासून एकच गोष्ट बोलतो, मी काय म्हणतो, पाणी आहे काय? अरे जा बरं तू. वाटला चालले तुम्ही काहीही करीन मी एकुलता एक मी काही. अरे या ना ऋषेट, हे बघा झाले आपले पोरं जमा. उद्या युनिव्हर्सिटीत आपल्याला मोर्चा घेऊन जाणार रे वा. तुम्हाला तर माहित आहे भाऊचे बाबा सरपंच आहे म्हणून. मला तरी वाटते की या माणसाला इंट्रोडक्शनची गरज नाही, कारण की यांचे बाबा सरपंच आहे. भाऊ युनिव्हर्सिटी कशासाठी? अरे इथं माणूस डीसी होणार आहे, काही कॅरीऑनची सोय वगैरे लावा लागेल की नाही. हो बरोबर आहे. अरे तुम्ही लोक ठीक आहे, पण आपला बंटी कुठे गेला? माझ्या डोळ्यातील काजल लई गया रे, माझ्या केसातील गजरा लई गया रे, माझ्या डोळ्यातील. तुझं नाव काय? तर हा आहे आपला भूषण उर्फ बंटी. एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये जेवढे बग्स नसतील ना, त्याच्यापेक्षा जास्त बग्स हा बोलताना येतात. मारलं. अबे हट ना. चल गणेश. अरे भाऊ थांबा भाऊ आलोच भाऊ, थांबा भाऊ. तर अशी आहे आपली ही कट्टा गँग. चला तर मग बघूया पुढे काय होते. अबे तुम्ही का भाऊला मजाक समजला काय? भाऊची ओळख अंडरवर्ल्ड पर्यंत आहे. अबे त्या दिवशी भाऊले अंडरवर्ल्ड मधून धमकीचा कॉल आलता ना. अरे अंडरवर्ल्ड कायले रे बा, याला एचओडी मॅमचा फोन आलता, याची लो अटेंडन्स आहे म्हणून. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. बसा. चला अटेंडन्स द्या. रोल नंबर 1, प्रेझेंट सर. 2, प्रेझेंट सर. 3, प्रेझेंट सर. 4, प्रेझेंट सर. 5. बरोबर ठीक आहे. 6, यस सर. 7, यस सर. 8, यस सर. 9, प्रेझेंट सर. 10, प्रेझेंट सर. 11, यस सर. 12. प्रेझेंट सर. एक सेकंड. क्लासमध्ये तर 8च जण आहात. बाकीच्यांची प्रॉक्सी कोणी लावली? काय रे भूषण? नाही. हा ठीक आहे. गुलशन, तू लावली काय प्रॉक्सी? ते जाऊ द्या ना सर, पण ते गेली ना मला सोडून. तू बस रे, बेसिस तर कुठला? हा आत्ता समजलं कोणी लावली. हा नरेश, अरे सर मी नाही लावली, तू नाही तर मग कोणी लावली? त्यांनीच लावली असेल. हो सर, भाऊ अशी कामं नाही करत. कारण त्याचे बाबा सरपंच आहे, तर माझे बाबा आमदार आहे. बरं जाऊ द्या सर्वजण. मी दिलेली असाइनमेंट काढून ठेवा बरं. बेटा असाइनमेंट. सर माझे ना 2 असाइनमेंट इनकम्प्लीट आहे. का बरं? कारण मला ना थोडं बरं नव्हतं. बेटा बरं नव्हतं तर आली कशाला? घरी आराम करायचा ना. आणि तू ग बेटा? सर माझ्या आत्याच्या ननदच्या मुलीच्या मावस भावाच्या मुलाचं लग्न होतं, म्हणून नाही लिहू शकली सर. अरे मग पेढे कुठं आहे? उद्या पेढे घेऊन येशील. हा का रे, तुझी असाइनमेंट सर नाही लिहिली. नाही लिहिली? सांग बरं तुझ्या बाबाचा नंबर. 9 बस झाली 10. गुलशन तू? सर ते गेल्यापासून मला काहीच खराब नाही वाटून राहिलं. मग एक काम कर, आता तू मर. चला नरेश, असाइनमेंट. सर माझे आहे ना आजोबा वारले हार्ट अटॅकनी. अरे कधी वारले? 10 वर्षाआधी. आता पुण्यतिथी होती तर गाव जेवण ठेवलं होतं, कारण तुम्हाला तर माहित आहे.
अरे देवा, तुमच्या डोक्याला डोकं लावणं म्हणजे मूर्खपण आहे. अरे थांबा थांबा, कथा अजून इथे संपत नाही. कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या लाईफ मधला धक्कादायक मेसेज म्हणजे एक्झाम टाइम टेबल. अरे वा, फायनली ग्रुपवर एक्झामचा टाइम टेबल आला. अरे ग्रुपवर कोणत्या? ग्रामपंचायतच्या? पायरे चिरकुट? अरे ग्रामपंचायतच्या नाही रे, कॉलेजच्या ग्रुपवर. एक्झामचा टाइम आल्यावर काही लोक असतात जे सेमिस्टर भर दिसणार नाहीत, पण एक्झाम पिरियड मध्ये मात्र रेग्युलर असतात. असाच काहीसा कॅरेक्टर म्हणजे आमचा ओम्या. अरे यार, अजून मागचीच बँक निघाली नाही आणि या नवीन टाइम टेबल आला. अबे ते गेल्यापासून तर माझे सरेच विषय बॅग आहे. अरे मला तर सब्जेक्टचे नावं पण नाही माहिती. जाऊ दे, पाहू यावेळेस काय होते तर. देवा, यावेळेस मला चांगला रिझल्ट लागू दे. देवा, चांगला रिझल्ट लागू दे. भाई जमलं ना, लागला ना रिझल्ट. मागचे पुढचे सारे बॅग निघाले. ते गेल्यापासून हे एकच गोष्ट चांगली झाली. नरू 9.6 चा पॉइंटर आला. घरचे ना खूप आनंदी आहेत. हॅलो, बघितला का माझा रिझल्ट? अरे भाऊ, पुन्हा डीसी. तुम्हाला आणखी एक वर्ष काढावं लागणार. काय आणखी एक वर्ष? म्हणजे पुन्हा तेच? आता घरच्यांनी विचारलं तर काय सांगू? सोबतचे सर्व समोर निघून जातील आणि मी पुन्हा तिथेच. अरे नरू, काय झालं? इतका उदास काय आहेस? पुन्हा डीसी. पण असं माझ्यासोबतच का होते? मी पण तर अभ्यास केला होता. जे तुम्ही केलं मी पण तेच केलं, पण असं माझ्यासोबतच का? अरे त्यात काय, आयुष्य म्हटलं म्हणजे उतार चढाव तर येणारच ना. आणि असं झालं म्हणजे सर्व संपलं असं नाही. ही वेळ खचून जाण्याची नाही, तर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची आहे. तू पुन्हा नव्याने सुरुवात कर. 1 वर्ष मन लावून अभ्यास कर. तुला नक्की तुझ्या प्रयत्नांचं यश मिळेल. टेन्शन नको घेऊ. जाऊ दे, चल आपण चहा पिऊ. काय झालं? अबे यार, फक्त 8.9 चा पॉइंट राहिला. बाबांनी म्हटलं होतं 9च्या वर पॉइंट राहिला तर गाडी घेऊन देईल. तर अशी होती ही आपली कट्टा गँग. यांच्यापासून काही मोठं शिकण्यासारखं तर नव्हतं, पण यांनी आपल्याला सांगितलं की परिस्थिती कशीही असो, जर आपले प्रयत्न आणि आपले मित्र जर सोबत असतील ना, तर सर्व काही शक्य आहे. What a